मित्रांनो नमस्कार. पुण्यात जे नुकतंच हुंडाबळीचं प्रकरण घडलेलं आहे त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक माध्यमं असेल, त्याच्यानंतर प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या माध्यमांमधून अनेक बातम्या प्रसारित होत आहेत, बातम्या छापून आलेल्या आहेत. हुंडाबळीचं समर्थन कोणीही करत नाही, करणारही नाही. हुंडाबळी होऊ नये म्हणून कठोर कायदे आणण्यात आले आणि त्यामुळे विवाहितांचं संरक्षण व्हायला, महिलांचं संरक्षण व्हायला मदत झाली. तसं होणं गरजेचंच होतं. परंतु काळ बदलला, अबला ह्या सबल्या झाल्या, शिक्षणाने त्यांचे डोळे उघडले, आजूबाजूला त्या पाहू लागल्या आणि संरक्षणासाठी असलेला कायदा हा हत्यार कधी झाला हे महिलांना आणि महिला संघटनांना कळालं नाही. आणि ज्या महिलांना कायद्याची गरज आहे त्यांना कायद्याने गरज प्रदान केली, पण ज्यांना कायदा हतियार म्हणून, ब्लॅकमेलिंगचं साहित्य म्हणून वापरायला हवा, त्यांनी आपल्या शिक्षणाचा आणि संस्कारांचा पराभव केला. म्हणजे तुम्ही जर माझ्या म्हणण्याप्रमाणे केलं नाही, तुम्ही जर मी म्हणेल ते ऐकलं नाही, तर मी तुमच्यावर हुंडाबळीची खोटी तक्रार नोंदवून, FIR प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून तुम्हाला गजाआड करायला मागं पुढं पाहणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या नादाला लागू नका. असं जेव्हा सासरच्यांना त्यांची सून म्हणते तेव्हा मुलगा आणि त्याचे आईवडील, त्याच्या लहान बहिणी घाबरून जातात की उद्या जर आपण हिला काही सांगितलं, कमी जास्त झालं आणि हिने साधा फोन जरी केला 100 नंबर डायल करून, तरी आपलं होत्याचं नव्हतं होईल. आपण समाजात इतके वर्ष जगतोय, राहतोय, प्रतिष्ठा कमवलेली आहे. ही मुलगी ती प्रतिष्ठा धुळीला मिळवेल. ह्या ब्लॅकमेलिंगमधून आज हजारो कुटुंबे गेलेली आहेत. हजारो मुलांनी, त्यांच्या आईवडिलांनी हा ब्लॅकमेलिंगचा छळ सहन केलेला आहे. ह्या बातम्या कुठे बाहेर येत नाहीत, कारण आपलीच प्रतिष्ठा मातीस कोण मिळवू पाहिल. त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणारी हजारो कुटुंबे आपल्या समाजात आढळून येतात, पण कुणी उघडपणे बोलत नाहीत. कसं बोलणार? उद्या काही बोललं तर होत्याचं नव्हतं होईल. त्यामुळे मुलाला सांगतात लोक की तू आणि तुझी बायको वेगळं राहा, तुम्ही तुमचा संसार चालवा. म्हणजे मुलाचं लग्न करून काही नवीन संकट मुलाच्या पालकांनी ओढून घेतलं का काय, असं समजण्यासारखी परिस्थिती समाजात आहे. आजकाल तर मुलींची लग्न होणं अवघडच राहिलंय. परंतु एक काळ किंवा आत्ताचा काळही असा आहे की लग्न करून येणारी मुलगी काय घडून आणेल, काय करेल, ती सुखाने नांदेल का नाही नांदेल, तिच्या अपेक्षा किंवा तिला संसारात रुळणं हवंय का नको, आणि तिच्या अपेक्षा अवास्तव असतील तर त्या पुऱ्या कशा करायच्या, आणि चुकून या मुलीने आपल्याला पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी दाखवली तर करायचं काय, या भीतीखाली अनेक मुलींचे आईवडील घाबरून गेलेले आहेत. तो पण काळ असा होता, आत्ताचाही काळ तसाच आहे. त्यामुळे इथून पुढची परिस्थिती सामाजिक किती भयानक असेल याचा आपण विचार करू शकतो. हुंडासाठी छळ करणाऱ्या नवऱ्याचा, त्याच्या आईवडिलांचा कायद्याने जो काही समाचार घ्यायचा आहे, जी काही शिक्षा व्हायची ती व्हायलाच हवी. कोणी त्याचं समर्थन करत नाही. परंतु हुंड्याचे जे कायदे आहेत त्याचा दुरुपयोग करून, ब्लॅकमेलिंग करून हत्यार म्हणून वापर करणाऱ्या मुलींच्या विरुद्ध कायद्याने काय कारवाई करता येते हे कोणी सांगेल का? अशा मुलींना कठोर शासन व्हावं म्हणून महिला संघटनांनी काही निदर्शनं केलीत, वृत्तपत्रात काही छापून आले, असं कधी घडलंय का? सुनेपासून होणाऱ्या छळापासून ज्येष्ठ सासू सासऱ्यांचं संरक्षण होईल असं काही समाजात आहे का? ह्या मुली आपल्याला नांदायचं नाही किंवा आपलं मनाविरुद्ध लग्न झालंय, हुंडाबळीची खोटी केस टाकून वेगळं होण्याचा प्रयत्न करतात आणि नवऱ्यापासून, सासरच्यांपासून कायमस्वरूपीची जी काही पोटगी आहे, ज्याला परमनंट ॲलिमनी असं म्हणतात, ते लाखो रुपयाचं घेऊन आपलं स्वतंत्र बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचे मुलीचे आईवडील त्याचं समर्थन करतात.
मग हे 10, 12, 15, 25 लाखाचं परमनंट ॲलिमनी मुलाने आपलं घरदार, आपली जमीन जुमला संपत्ती विकून आणायचं आणि स्वतः बर्बाद व्हायचं का? याच्या विरुद्ध सामाजिक संघटना, महिलांचं संरक्षण करणाऱ्या संघटना हे कधी बोलणार आहेत, कधी पुढे येणार आहेत? महिलांचा छळ होतो ती एकच बाजू आपण मांडायची का? महिला ज्या कायद्याचा दुरुपयोग करतायत, मग हुंड्यापासून होणाऱ्या छळापासून संरक्षणाचा कायदा असेल, कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा असेल, अशा कुटुंब तोडणाऱ्या, समाज विस्कळीत करणाऱ्या कायद्यांबद्दल कायदा पंडितांचं काय मत आहे? समाज व्यवस्था खिळखिळी करणाऱ्या, महिलांच्या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या मनोवृत्तीबद्दल समाजाचं, सामाजिक संघटनांचं, महिला संघटनांचं काय मत आहे? महिला संघटना याबद्दल का बोलत नाहीत? सुनेच्या छळापासून स्वतःला वाचवणाऱ्या वृद्ध सासू सासऱ्यांबद्दल समाजात का बोललं जात नाही? अशी किती कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, किती कुटुंब देशोधडीला लागणार आहेत? ह्याच्याबद्दल समाज का बोलत नाही? वृत्तपत्रे का बोलत नाहीत? इलेक्ट्रॉनिक माध्यमे का बोलत नाहीत? हुंडाबळीचा छळ करणाऱ्या लोकांबद्दल एवढी चर्चा होते, पण हा छुपा छळ, हा अदृश्य छळ, हे अदृश्य ताण तणाव, ब्लॅकमेलिंग गेले कित्येक वर्ष चालू आहे, त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? अशा महिलांचं समर्थन कुणीही करू नये. हुंडाबळी करणाऱ्या लोकांना जशी शिक्षा होते तशी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या या सुनांना, या मुलींना, या महिलांना सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण कायदा सर्वांना समान असतो. सासू सासऱ्यांचा छळ करायचा अधिकार सुनेंना नाही. त्यांना जर त्यांच्या मनाप्रमाणे जगणारा, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या, मुलाला आईवडील नसणाऱ्या मुलाचा शोध त्यांना घ्यायचा असेल तर त्यांनी अनाथालयामध्ये जाऊन अशा मुलाचा शोध घ्यावा. परंतु एक चांगलं हसतं खेळतं कुटुंब मुलींनी आणि त्यांच्या आईवडिलांनी बर्बाद करू नये, देशोधडीला लावू नये. कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या, हत्यार म्हणून वापर करणाऱ्या आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या आईवडिलांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अशा आईवडिलांनी लक्षात ठेवायला हवं की त्यांच्या घरातही मुलगा आहे आणि त्यालाही बायको आणायची आहे. तुम्हालाही सून घरात आणायची आहे. तुमच्या वाटेलाही हे दिवस येऊ नये अशी तुम्ही देवाचरणी प्रार्थना करा. आणि ह्या दोन्ही विषयांवर तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका. आपला जो चॅनल आहे अनवट वाट, त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. मी कुठल्याही छळाचं, कुठल्याही हत्येचं, कुठल्याही बळीचं कधीच समर्थन करणार नाही. कायदा जो हातात घेण्याचा प्रयत्न करेल, स्त्री किंवा पुरुष, त्याला कायद्याने जितकी कठोर शिक्षा होईल ती व्हायलाच हवी. परंतु कायदा हा समानतेने त्याची अंमलबजावणी करायला हवी. छळ करणारी महिला असेल तर तिलाही शिक्षा व्हायला हवी असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.